सुंदर कोकणासाठी ग्रामस्थ एकवटले। माणगाव म्हसळा रोडवरील झाडांचे संरक्षण, वणव्यांपासून वाचवण्याचा संकल्प, मोरबे डोंगरोली साई ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम। कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे जतन व्हावे, हिरवळ टिकून राहावी आणि सुंदर कोकण ही ओळख अधिक बळकट व्हावी या उद्देशाने मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत माणगाव म्हसळा रोडच्या दुतर्फा राबवण्यात आलेला वृक्ष संरक्षण व स्वच्छता उपक्रम नागरिकांच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवणारा ठरला। या रस्त्याच्या कडेला यापूर्वी लावलेली अनेक झाडे कालांतराने तुटली होती, मात्र शासनामार्फत दोन्ही बाजूंनी नव्याने लावण्यात आलेली झाड सध्या उत्तमरित्या वाढत आहेत। असे असतानाही मोरबे व डोंगरोली परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांमुळे ही झाडे जळून जाण्याचा धोका कायम असल्याने या भूमीसाठी काहीतरी केले पाहिजे या जाणीवेतून मोरबे, डोंगरोली आणि साई या ग्रामपंचायती पुढे आल्या। या उपक्रमाचे नेतृत्व कोकणचे सुपुत्र, पर्यावरण प्रेमी आणि संवेदनशील व्यक्तिमत्व असलेले मोरबे ग्रामपंचायतीचे सरपंच शौकत रोहेकर यांनी केले। त्यांना या भूमीवर नितांत प्रेम असलेले उपसरपंच राजू मोरे, ग्रामसेवक करडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थांची भक्कम साथ लाभली। तसेच साई ग्रामपंचायतीचे उपसरपंच विठोबा मोरे यांच्यासह प्रवीण अधिकारी, रवींद्र अधिकारी, धनाजी एल्वे, गफार सोलकर, तर डोंगरोली ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू कालप व गावातील महिलांनीही प्रत्यक्ष श्रमदान करून झाडांभोवतालची साफसफाई मोठ्या प्रमाणात केली। उर्वरित झाडांच्या संगोपनासाठी दानशूर व कोकणावर प्रेम करणारे अल्ताफ धनसे, अब्दुल्ला महम्मद शरीफ हर्णेकर, सैफुल्ला जळगावकर तसेच मोरबे, साई, डोंगरोली परिसरातील नागरिकांनी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे। माणगाव ते साई मार्गावर लावलेली झाडे सामाजिक माध्यमे, लोकसहभाग आणि सततच्या देखरेखीच्या माध्यमातून नक्कीच जगवली जातील असा विश्वास सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला। यावेळी गफार सोलकर व प्रवीण अधिकारी यांनी माणगाव ते दिघी रोडच्या कडेला येणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांना आवाहन करताना सांगितले की प्रत्येक गावातील लोकांनी फक्त 1 तास श्रमदानासाठी दिला तरी आपला रस्ता, आपला गाव आणि संपूर्ण परिसर सुंदर दिसेल, पर्यटकांची संख्या वाढेल आणि सुंदर कोकण ही ओळख देशभर पोहोचेल। या उपक्रमात सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नाश्ता व पाण्याच्या व्यवस्था मोरबे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली। यावेळी वन विभागाचे शिंदे, मोरे, सुभेदार, पिंगळा व इतर कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांचे आभार मानत ही वाढलेली झाडे तुमच्या गावाची संपत्ती आहे, त्यांचे जतन करणे ही सामूहिक जबाबदारी आहे असे आवाहन केले। याशिवाय राजस्थानमधून येऊन या भूमीवर प्रेम करणारे व्यापारी अर्जुन भाटी यांनीही या उपक्रमासाठी मोलाची मदत करून पर्यावरणासाठी एकतेचा संदेश दिला। निसर्ग संवर्धनासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थ एकत्र आले तर कोकणची हिरवळ आणि सौंदर्य नक्कीच टिकून राहील हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।